झोप आली नाही ना? भूक लागली का? पण मला लागली त्याचं काय? तुम्ही असंच लेकीला बोलवता आणि उपाशीच पाठवता. खाऊ धनुभाऊचा आहे वेगळा कार्यक्रम आहे. वेगळं आहे. पिठलं भाकरी वगैरे कळलं ना? आज इतका सुंदर दिवस होता. आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान, माझ्या जीवनामधला एक साक्षात आशीर्वाद आपल्या भगवान बाबांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या हृदयावर ज्यांनी एक भारूड घातलेला आहे, ज्यांनी पाहिलंही नाही मुंडे साहेबांना. असे जास्त लोक या सभेत उपस्थित आहेत, तरुण मुलं उपस्थित आहेत, तरुण मुली उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या हृदयावर भारूड घालणाऱ्या, आपल्यासाठी एक दैवताचं स्थान मिळवणाऱ्या मुंडे साहेबांच्या पुतळ्याचा कार्यक्रम. किती सुंदर संगम आहे सांगा. 2 एकर रान विका पण शिका असं म्हणणारे भगवान बाबा, आणि शिकत असताना आरक्षण देऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संधी देणारे मुंडे साहेब आज या दोघांचं स्मरण एका क्षणी आपल्याला करतात. या मंचावर उपस्थित माझे भाऊ धनुभाऊ, ते डीएम आहे, तुम्ही पीएम आहे. मंचावर उपस्थित तेही माझे भाऊच आहेत. युवा मोर्चामध्ये होते, युवा मोर्चाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे, आणि मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर माझ्या संघर्ष यात्रेमध्ये आहे. आणि मुंडे साहेब त्यांच्या परिवारात तिकीट होते, पण तुषारचं नाव समोर आलं, तुषारचं तिकीट ठरलं आणि आमचा भाऊ आमदार झाले. उपस्थित आमचे खरं तर पाहुणे म्हणावं आता, पण आम्ही पीएम डीएम एका मंचावर असल्यामुळे आमचेच पाहुणे. चिडवायले होते मेवण्याला बघून तुमच्या चेहऱ्यावर रौनक आली म्हणून. मंचावर माझे आमदार, ज्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी जीवन वेचलं आणि शरद जोशींच्या चळवळीतून झोन बंदी उठवण्यासाठी मोठं योगदान देण्याचं काम केलं, ते धोंडगे साहेब. मंचावर उपस्थित माझे आमदार रोहितदासजी चव्हाण, आमच्या बहिणी भाजप, कारण त्या भाजप म्हणून आलेल्या आहेत, ताई चिखलीकर, मनोहर धांडे राठोड, माळाकोळीचे सरपंच जनार्दन तिडके, म्हणजे मला इथे बोलवण्यामध्ये, ह्या कार्यक्रमामध्ये देणाऱ्यापैकी एक महत्वाचं नाव. मंचावर उपस्थित मुक्तेश्वर धोंडगे, चंद्रसेन पाटील, बाजीराव मुक्तेश्वर धोंडगे, मला कसे नाही दिसले? अरे कमाल आहे, तुम्ही भेटलेच नाही मला. हे उभे होते आमच्या युतीतून तेव्हा कार्यक्रमाला आलते ना. हा, मी पण काम केलंय, काही काल आले नाही, 25 वर्ष झाले मला. उपस्थित चंद्रसेन पाटील, बाजीराव, संजय तिडके. पुतळ्याची जागा ज्यांनी दिली ते संजय तिडके, त्यामुळे माझं चढलं त्यांचं आता की त्यांनी माझ्या वडिलांच्या पुतळ्याला जागा. देवीदास महाराज, एकनाथजी तिडके आणि पुतळ्याचे कृष्णा शिंदे. तुमचे काय करू मी? तुमच्या हाताला वंदन करू का? काय कळलं का? सुंदर तुम्ही देखणा पुतळा माझ्या बाबांचा बनवला. मी मुंडे साहेबांच्या त्या पुतळ्याचा हात पकडून थोडा वेळ उभी होते. आता मी कसं सांगू तुम्हाला की मला काय वाटतंय या दिवशी. माझ्या जीवनामध्ये त्यांच्या जाण्यानंतर, त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी मी शपथ खाल्ली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही. आणि ही शपथ मी पदावर असेन नसेन, मी मंत्री असेन नसेन, मी आमदार असेन नसेन, मी या जीवनात असेन नसेन,
तरीही शपथ पूर्ण करणारी मुलगी म्हणून माझं नाव घेतलं जाईल, एवढीच साधी माझी इच्छा आहे. या देशामध्ये मोठे मोठे नेते झाले, प्रधानमंत्र्यापर्यंत स्वतः झाले, पण आपल्या वडिलांचं स्मारक बांधणारी मुलगी झाली नाही. पण मी ते बांधलं. गोविंदांना माहिती आपण किती तेव्हा चळवळ केली होती. एक वीट गोपीनाथ गडासाठी ऊस तोडणाऱ्या माणसांनी, माळा कोळीच्या या गरीब माणसांनी प्रत्येकाने एकच विटेचा पैसा दिला, एकच विटेचा, आणि भव्य गोपीनाथ गड उभा राहिला. पण ते स्मारक बांधण्याचं खरं कारण काय होतं, तर यावर नतमस्तक होणारा, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस, त्याला जायला ते ठिकाण आहे हक्काचं. त्याची मालक पंकजा मुंडे नाही, त्याची बालक मुंडे परिवार, प्रीतम मुंडे नाही, मुंडे नाही, कोणी नाहीये. त्या स्मारकाचे मालक तुम्ही आहेत. एकही रुपया घेतला तुमच्या विटेतून प्रत्येकाची एक वीट निर्माण करून ते स्मारक मला सुद्धा लहान वाटत झालं. दिवस आपण सुतक पाळतो, तेरावा करतो, गोड जेवण जवान जमा 12 एका नेत्याला अजूनही त्याचं स्मारक उभं राहतंय. बरं झालं 12 वर्ष लागली, बरं झालं. कुणी म्हणलं 12 वर्ष झाले, एक तप झाले, वाट बघावी लागली. अरे 12 वर्ष होऊनही अजूनही मुंडे साहेबांचा पुतळा उभा राहतोय, स्मारक उभा राहतोय. माझ्या कातड्याचे जोडे जरी मी केले ना आणि तुमच्या पायात घातले तरीही हे ऋण फिटणार नाही. फिटणार. मुंडे साहेब मंत्री झाले होते देशामध्ये आणि त्यांच्या सत्कारची तयारी करायची जबाबदारी माझ्याकडे होती. मी त्यांना 10 म्हणले, नको बाबा, भरपूर तयारी करायची, आपण नंतरच्या तारखेत करू. नाही म्हणे, मला 3 तारखेलाच सत्कार करायचा. बघा काळ आल्यावर माणसाचं कसं होतंय. आम्ही म्हणत होतो नको, आमची तयारी होणार नाही, आम्हाला जंगी करायचंय. 14 वर्षानंतर वनवास पिटलाय, मुंडे साहेब मंत्री झाले, पण त्यांना काळाने बोलवून घेतलं. आणि असं कधी झालंय कुठल्या राजकारणात, जीवनात तुम्ही बघितलंय? मोठ्या मोठ्या नेत्यांचा मृत्यू झालाय, कोणाला हत्या झाली आहे, काय काय झालंय, पण तुम्ही हे पाहिलंय का कधी की ज्या दिवशी सत्कार असतो त्या दिवशी एखाद्याला सरणावर जावं लागतं? पाहिलंय कधी? कधीही इतिहासात अशी कधीही घटना घडली नाहीये. मला नेहमी वाटतं की माझे बाबा हे माझ्यासाठी खूप प्रिय होते, पण त्यांच्यामध्ये भगवान बाबांचा आशीर्वाद आणि ईश्वराचा अंश होता. कारण असं एक्झिट कोणालाही मिळत नाही. म्हणून एक शेर मारते, भावाने नाही मारला म्हणून मी सांगते. जिंदगी में कुछ इस तरह निभाया अपना किरदार, जिंदगी में कुछ इस तरह निभाया अपना किरदार, पर्दा गिर चुका है तालियां फिर भी बज रही. अरे गोपीनाथ मुंडे नाव घेतलं तर माऊल्या माझ्या डोळ्याला पदर लावतात. म्हातारा एखादा शेतकरी पागोटा बांधलेला, त्याचे खोल गेलेले आजारी मृत्यूची वाट पाहणारे डोळे सुद्धा पाणावतात. आणि एक चिमुकला माझ्या बाबांच्या गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या दिवशी फोटोच्या समोर डोकं ठेवून पाया पडतो. 1.5 वर्षाचं लेकरू, त्याला गोपीनाथ मुंडे माहिती आहेत, त्यांनी पाहिलेत, पण तो म्हणतो हे आमचे साहेब आहेत. साहेब एकाच शब्द, ते म्हणजे मुंडे साहेब. अरे ताई साहेब हे नाव मला कारण मुंडे साहेब तेव्हा आम्ही वेगळे होतो ना, एक नव्हतो. मग साहेब कुणाला म्हणायचं आम्ही आता? मग माझ्या कार्यकर्त्यांनी ठरवलं, आरटीजी आज हयात नाही, त्यांनी ठरवलं ताई आम्ही तुम्हाला ताई साहेब म्हणणार. ताई साहेब म्हणणं भार आहे माझ्या डोक्यावर. मुंडे साहेबांचं जीवन हे संघर्षमय होतं, पण त्यांचा संघर्ष हा तपश्चर्या होता. त्यांचा संघर्ष भूमिका आली तर मुंडे साहेबांनी सामान्य माणसाची भूमिका घेतली. प्रत्येक निर्णयामध्ये निर्भीडपणे मुंडे साहेब सामोरे गेले. आणि म्हणूनच आज मृत्यूनंतरही 12 वर्षानंतरही त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि जणू काही दिवाळी या माळाकोळीत साजरी होते, अशा प्रकारचं वातावरण होतं. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं माझं आज तुमच्या निमित्ताने. मोठा कार्यक्रम केला. काय पैसे तरी तुमच्याकडे 6.5 कोटी तुम्ही जमवले. अरे कमाल आहे तुमची. कुठं गरीब आहेत तुम्ही? तुम्हाला माहिती काय कथा आहे,
शंकराचार्य जेव्हा भिक्षा मागूनच खायचे, तर ते भिक्षा मागायला प्रत्येकाच्या घरी जायचे, तर त्यांना भिक्षा नाही मिळाली. एक दिवशी एका गरीबाच्या झोपडीत गेले. एका बाईनी त्याच्या घरी फक्त एक तांदळाचा दाणा होता, तो तांदळाचा दाणा काढून त्यांना दिला. त्यांच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले आणि त्यांनी एक स्तोत्र रचलं आणि तेव्हा सोन्याचा पाऊस पडला. कारण ती बाई श्रीमंत होती, कारण तिच्याकडे एकच दाणा होता तांदळाचा, तो पण तिने दिला. बाबा हे तुला मी देते, माझ्या घरात दुसरं काही नाही. त्यामुळे तुमची दानत खूप महत्वाची आहे. तुमचे 6.5 कोटी म्हणजे 650 कोटी सारखे, आणि तुमच्या या 6.5 कोटी तुम्ही एकत्र करून 12 ज्योतिर्लिंगांचं मंदिर बनवताय. मुंडे साहेबांचं स्मारक किती सुंदर बनवताय तुम्ही. खाली व्यायामशाळा आणि वर वाचनालय. तरुणांना काय पाहिजे? जे मुंडे साहेबांनी बंद केले ते नाही पाहिजे. काय बंद केलं? मग दारू पाहिजे का? हो बाहेर मग पाहिजे का? नाही तर घरी आल्यावर हे दणके. कोणत्याही स्टँडर्डचा नवरा असो, दारू पिऊन आल्यावर बायकोला शोधून 2-4 दणके देतो. रोज बायका रडतात. म्हणून दारू मुंडे साहेबांनी बंद केली. मग काय पाहिजे तरुण पिढीसाठी? मुंडे साहेबांनी आपल्याला मुख्य प्रवाहात आणलं. डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. मी एक दिवशी एक्सप्रेस हायवे वरून पुण्याला चालले. माझ्या बरोबर एक गाडी चालली होती आणि त्या गाडीमधली एक चांगली सुशिक्षित परिवार होता. छान गॉगल बिगल घातलेलं कुटुंब होतं. एका मुलीनी एक कागद मला असा दाखवला. पटपट लिहिलं. मला बघून सारखी ओव्हरटेक करत होती, हॉर्न वाजवत होती. म्हटलं काय बाबा हिला एवढं ओव्हरटेक करते? मी गाडी थोडी स्लो केली तर तिने कागद दाखवला की मुंडे साहेबांमुळे आम्ही इंजिनियर झालो. मग भगवान बाबा काय म्हणले? 2 एकर रान विका पण टिका. मुंडे साहेब काय म्हणले? शिक्षण येते पण तुमची परिस्थिती नाही तर हे घ्या, तुम्हाला ह्या सवलती आहेत. आणि आज मुंडे साहेबांच्या तरुणांनी काय करावं? सशक्त देह कमवावा. अगदी असा हनुमान चालिसा म्हणावी, दंड बैठका कराव्या, व्यायाम कराव्या. पण दुसरीकडे काही दारू बिरू असल्या व्यसनाला लागू नये. आणि दुसरं काय करावं? वाचनालय म्हणजे अभ्यास करा. त्या मायाकोळीमध्ये मुंडे साहेबांचं स्मारक इतकं मुंडे साहेबांना शोभणारं तुम्ही बनवलं. का रे बाबा, हे माईक काही दुसऱ्यांनी लावलंय का? आमच्या नावडत्या कोणी? तर असं अरे हे मस्त ना, हे गुगीच दिला तुम्ही. तर मुंडे साहेबांनी हे स्मारक तुम्ही अत्यंत योग्य बनवलं. त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे अभिनंदन करते. आणि मुंडे साहेबांचा वारसा हा तेजाचा आहे. मुंडे साहेबांचा वारसा हा त्यागाचा आहे. मुंडे साहेबांचा वारसा हा कष्टाचा आहे, केवळ संघर्षाचा नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणून आज आम्ही या मंचावर बोलू शकतो. ही आमची औकात झाली आणि त्यामुळे मुंडे साहेबांमुळेच मी इथे उभे आहे. हे सर्व आम्ही इथे उभे आहोत आणि तुम्ही सर्व आहोत. आणि असा एखादा लोकनेता जेव्हा मिळतो तेव्हा अनेक लोकांचे कुळं घडतात. जसं गोविंदांनी सांगितलं, पिढ्या घडतात. गोविंदांनी त्यांच्या शब्दात त्यांची शैली मांडली. पण गोविंदांना पुढची पिढी मी दत्तक घेतली. आमच्या राहुलला तुम्ही नाही दिलं तरी आम्ही लक्ष देतो. गोविंदांच्या राहुलला आम्ही जिल्हाध्यक्ष केलं, जिल्हा परिषदला उभा केलं आणि सांगितलं मी उभी आहे, राहुल केंद्र नाही उभा आहे. कारण मुंडे साहेबांचं प्रेम, मुंडे साहेबांच्या मृत्यू पश्चात माझ्या बरोबर सोयरे यांना सोडून सुद्धा राहिले आणि ते नातं मी निभावण्याचा प्रयत्न केला. नाते निभावणे मुंडे साहेबांनी शिकवलंय. क्षमा करणं मुंडे साहेबांनी शिकवलंय. प्रेम करणं मुंडे साहेबांनी शिकवलंय. आणि म्हणून जेव्हा वाटलं की आपल्या भावाला त्रास होतोय तेव्हा सगळ्या मागच्या गोष्टी मी विसरले आणि त्याच्या त्रासामध्ये त्याला मलम लावायचा प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे मुंडे साहेबांचे संस्कार आणि तो जो आनंद आहे ना आपल्याला, तो कशाने मिळत नाही. आणि कधीही जी मूठ असते ती मूठ मोठी असते, हे वज्र मूठ आहे. ह्या सगळ्या बोटांना वेगवेगळं करा आणि सांगा बरं, कुठेतरी एखाद्याला मारून बघा बरं, चापट लागेल, लाल होईल गाल. पण जर अशी मूठ घेतली आणि एक बुक्का, मी पण कमी नाही, एक बुक्का मारला तर समोरच्याचं तोंडच फुटून जातं. ही शक्ती आहे. आणि तोंड फोडण्यासाठी नाही बरं का, लढण्यासाठी आहे. संघर्ष करणं म्हणजे काय केवळ संघर्ष नाही करायचा आहे, संघर्ष करून उज्ज्वल भविष्य बनवायचं आहे. समाजातील तळागाळातील मागासलेल्या सर्व लोकांचं जात पात धर्म मुंडे साहेबांनी कधीच मानला नाही. मुंडे साहेबांच्या नंतर हार्ट अटॅक येऊन पहिला माणूस मेला त्या न्यूजमुळे, तो एक मुसलमान होता. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसाला कुठली जात नव्हती आणि मुंडे साहेबांनी कुठली जात आम्हाला शिकवली नाही. आज नवीन पिढीला मुंडे साहेब
हे दिसायचे असतील तर मुंडे साहेबांनी कसं पायात चप्पल नसताना शाळेत गेले, कसं शिक्षण केलं, त्यावेळी काँग्रेसचं सरकार असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला गेले आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे भारतीय जनता पार्टी असा प्रवास केला आणि तुमच्या सगळ्यांचा सन्मान वाढवला, स्वाभिमान वाढवला. आपली भूमिका कधीही त्यांनी बदलली नाही. आणि तो स्वाभिमान जर माझ्यात किंवा मुंडे साहेबांचा वारस सांगणारे आम्ही सर्व, तुम्ही सर्व यांच्यामध्ये नसेल तर काय उपयोग आहे. स्वाभिमान हा आपला दागिना आहे, हा आपला अलंकार आहे. थोडे कष्ट, थोडे संघर्ष पडतो. मला वाईट वाटतं रे, कधी कधी राजकीय परिस्थितीमध्ये मला खूप वाईट वाटतं की जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यावर जे वेळ येते त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. खूप वाटतं की करावं, पण मी संयम हे पण मुंडे साहेबांनी शिकवलंय. आणि म्हणून तुमच्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण हा आहे गोपीनाथ मुंडेंच्या या सुंदर दिव्य पुतळ्याला साक्षीने मी वचन देते. माळा कोळीवर मुंडे साहेबांनी प्रेम केलं म्हणूनच माळा कोळीची पाण्याची योजना मी पूर्ण करू शकले, कारण ते साहेबांनी वचन दिलेलं होतं. परळी एवढंच माळा कोळीवर मी प्रेम करते. उलट परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला माळा कोळीवर प्रेम करू द्या. त्यांना म्हणलं तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा, मी माळा कोळीवर प्रेम करते. माळा कोळी परळीपेक्षाही कणभर जास्त आमच्यावर प्रेम करेल. मुंडे साहेबांवर प्रेम करणारा पश्चिम महाराष्ट्रात आहे, उत्तर महाराष्ट्रात आहे, विदर्भात आहे, कोकणात आहे, असा कुठेही माणूस नाहीये जो मुंडे साहेबांवर प्रेम करत नाही. आणि हे प्रेम जर मिळवायचं असेल तर आपलं जीवन तसं आपलं आचरण असलं पाहिजे. कुणाला नकही लागलं नाही पाहिजे, कुणाचं वाईट आपल्या हातून झालं नाही पाहिजे, कुणाचं जीवन उद्ध्वस्त झालं नाही पाहिजे. आपल्या हातून झालं पाहिजे ते केवळ आणि केवळ कल्याण. आणि हे कल्याण करण्याची भूमिका राजकारणामध्ये घेत असताना मला तुमच्या आशीर्वादाची सदैव गरज आहे. आज मंत्री आहे नाही आहे ह्यांनी काही फरक पडत नाही. मी नव्हते ना 5 वर्ष, कुठे जिवंतच आहे ना, मरून नाही गेले आहे ना. कशामुळं? तुम्ही मला ताकद दिली, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, माझ्या एका हाकेवर दसऱ्याला आलात, माझ्या मुंडे साहेबांच्या गोपीनाथ गडावर आलात. केवळ तुम्हाला बघितलं ना तर मला वाटतं मी मंत्री झाले हा वेगळा विषय. तुम्हाला बघितलं, अरे कोण एवढं पळते रे, किती तुम्ही पळलात रे आज त्या रॅलीमध्ये. लेकरं नुसते धूम पळालेत गाडीच्या समोर, नुसते. ह्या बाया बिचाऱ्या सगळ्या तिथे येऊन बघायला उंबरठ्यावर, ताई कशा आहेत, ताई कशा आहेत. गावात गेले होते मी दर्शनाला. अरे या मला प्रत्येक हळूच एक जण म्हणली मी तुमचे व्हिडिओ बघते, मी तुमच्यासाठीच व्हिडिओ करते हा मावल्यांना, कारण तुम्ही काय यांच्यासारखे येत नाही मुंबईला वगैरे कुठे दसरा मिळाला गर्दीत. मग मला तुम्हाला बघायचं असेल आणि तुमच्याशी संबंध माझा एक नातं निर्माण करायचं असेल तर हे उत्तम मार्ग होता. आणि हे माझे व्हिडिओ तुम्ही बघता, दरवेळी कुठे गेले की सांगता ताई तुमची पूजा आम्हाला आवडते, आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो ताई, आम्हाला तुम्ही बघतो. मग लहान लहान मुलं मेसेज करतात. एकाने तर मेसेज केला की ताई मला दोन्ही पाय नाही, मी तुमचे व्हिडिओ रोज बघते पण मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. हेच मुंडे साहेबांचं वचन पूर्ण करण्याचं लक्षण आहे. हे वचन सदैव आम्ही पूर्ण करत राहू, सदैव समाजाच्या वंचित पीडित घटकासाठी काम करत राहू. हा शब्द मी आमच्या सर्व परिवाराच्या आणि सर्व मंचावरील मुंडे परिवार म्हणजे त्याच्यात राठोड आले, केंद्रे आले, धोंडी आले, सगळे आले, मुंडे साहेबांनी निर्माण केलेला हा सर्व परिवार, ह्याच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते. आपल्याला जाता जाता मुंडे साहेबांनी जे वचन नेहमी बोलले तेच सांगते. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही, मी उठणार नाही, मी मागणार नाही, मी गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा घेतलेला वसा कधीही टाकणार नाही. मग तुम्ही पण मला वचन देणार की नाही? थोडी मजा ठीक आहे, घोषणा बिष्णा शिट्ट्या फिट्ट्या सगळं ठीक आहे, पण मुंडे साहेबांना साजेसं जीवन जगा, कष्ट करा, स्वाभिमानांशिवाय वचन आहे का? आहे का? बघू बरं कोणाकडे वचन द्यायची ताकद आहे, हात वर करा. संघर्ष म्हणायला सोपा आहे, जगायला सोपा नाही आहे. या संघर्षासाठी तुमच्या सर्वांचा हात वर झाला पाहिजे आणि माझ्याबरोबर तुम्ही मुंडे साहेबांच्या नावाने घोषणा दिली पाहिजे. अमर रहे मंडे टू संडे, अशा घोषणा द्या जरा चांगल्या आणि गोजीरवाण्या. चला बाय, धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय भगवान. हॅलो, धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन
पाटील भारताव करतील. आज या माळापुळी नगरीमध्ये लोकनेते आदरणीय